तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, शरीरातील इन्सुलिनचा स्त्राव कमी होणे म्हणजे कोणता रोग होय? शरीरातील इन्सुलिनचा स्त्राव हा कमी होणे म्हणजेच खालीलपैकी कोणता रोग असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. शरीरातील इन्सुलिनचा स्त्राव कमी होण्याचं म्हणजे मधुमेह हा एक रोग होत असतो. पुढचा प्रश्न, मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जीवनसत्व सी जे जीवनसत्व आहे मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव एक जीवनसत्व बनलेले आहे. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे मानवाला कोणता रोग होत असतो? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे मानवामध्ये कोणता रोग उद्भवत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. स्कर्वी नावाचा जो रोग आहे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा एक मानवाला रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात जास्त खोल असलेला महासागर खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जगातील सर्वात जास्त खोल असलेला महासागर खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पॅसिफिक हा जो महासागर आहे जगातील सर्वात खोल असलेला एक महासागर बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध असलेले आगा खान पॅलेस कोणत्या शहरात स्थित आहे? प्रसिद्ध असलेले आगा खान पॅलेस हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? आणि या सोप्याशा क्वेश्चनचा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर तुम्हाला येत आहे ते मला माहित आहे आणि त्यामुळे कॉमेंट नक्कीच करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपण जर उत्तर दिले तर कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून उत्तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. प्रसिद्ध असलेले दिलवारा ऐतिहासिक मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रसिद्ध असलेले दिलवारा ऐतिहासिक मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. माउंट आबू या ठिकाणी जे आहे ऐतिहासिक प्रसिद्ध असलेले दिलवारा मंदिर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, नाईल नदीची देणगी असे कोणत्या देशाला संबोधले जात असते? नाईल नदीची देणगी असे खालीलपैकी कोणत्या देशाला एक संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. इजिप्त हा जो देश आहे या देशाला नाईल नदीची देणगी असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी हिमरू हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? हिमरू हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. हिमरू हा जो आहे प्रसिद्ध असलेल्या शालीचा एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे? हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले शहर हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. औरंगाबाद हे जे शहर आहे किंवा जिल्हा आहे हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एकलहरे विद्युत निर्मिती केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पानशेत हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? पानशेत हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंबी नदीवर जे आहे पानशेत हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, पानशेत धरण स्थित असलेले आंबी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पानशेत धरण स्थित असलेले आंबी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंबी नदीला जे आहे मित्रांनो दुसऱ्या मुळा या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपल्यासमोर काय आहे. प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अतिशय प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र जे आहे डिग्रज या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. दादासाहेब फाळके हा प्रसिद्ध पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चित्रपट क्षेत्राशी संबंधित अतिशय प्रसिद्ध असलेला दादासाहेब फाळके हा एक पुरस्कार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
एकाच दिवसामध्ये 4 लाखापेक्षा जास्त कोविड संक्रमण नोंदविणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? एकाच दिवसामध्ये 4 लाखापेक्षा जास्त कोविड संक्रमण नोंदविणारा देश कोणता बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील भारत हा जो देश आहे एकाच दिवसामध्ये 4 लाखापेक्षा जास्त कोविड संक्रमण नोंदवणारा प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे? मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गोबर्धन ही प्रसिद्ध योजना कोणत्या वर्षीपासून सुरुवात करण्यात आली आहे? गोबर्धन ही प्रसिद्ध योजना कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. वर्ष 2018 या वर्षापासून गोबर्धन ही प्रसिद्ध योजना एक सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट देणारे पहिले राज्य भारतातील कोणते बनलेले आहे? जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट देणारे प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी चायगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते पार्क उभारण्यात येणार आहे? चायगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते पार्क उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चहा पार्क या नावाने चायगाव या ठिकाणी एक पार्क उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, चहा पार्क उभारले जाणारे चायगाव हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे मित्रांनो. चाय पार्क उभारले जाणारे चायगाव ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर 2 योग्य राहील. भारतातील आसाम या राज्यामध्ये चहा पार्क उभारले जाणारे चायगाव हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आपल्यासमोर. कोणत्या प्राण्याचा रंग शास्त्रज्ञांना आजपर्यंत देखील कळालेला नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी असा कोणता प्राणी आहे ज्यांचा रंग शास्त्रज्ञाला आजपर्यंत नाही कळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डायनासोरचा जो रंग आहे शास्त्रज्ञांना आतापर्यंत एक नाही कळालेला आहे. पुढचा प्रश्न, 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी साधारणतः किती झाडे तोडावी लागत असतात? 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी साधारणतः किती झाडे तोडावी लागत असतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 राहील. 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी जे आहे साधारणतः 24 झाडे एक तोडावी लागत असतात. पुढचा प्रश्न, एका सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये दररोज किती हजार विचार येऊ शकतात ते सांगायचं आहे मित्रांनो. एका सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये दररोज किती हजार विचार येत असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एका सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये दररोज जे आहे मित्रांनो 50,000 एवढे एक विचार येत असतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात पहिली IAS ची परीक्षा कोणत्या वर्षी घेण्यात आली होती? भारतामध्ये सर्वात पहिली IAS ची परीक्षा सर्वप्रथम कोणत्या वर्षी घेण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. वर्ष 1950 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये IAS ची एक एक्झाम घेण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, मुळशी हे अतिशय प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुळशी हे अतिशय प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुळा ही जी नदी आहे या नदीवर मुळशी हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, मुळा नदीवर स्थित असलेले मुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात येते? मुळा नदीवर स्थित असलेले मुळशी हे धरण कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये मुळा नदीवर स्थित असलेले मुळशी हे धरण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भंडारदरा हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? भंडारदरा हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भंडारदरा हे जे प्रसिद्ध धरण आहे ते मित्रांनो प्रवरा या प्रसिद्ध नदीवर एक बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रवरा नदीवर स्थित असलेले भंडारदरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? प्रवरा नदीवर स्थित असलेले भंडारदरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीवर स्थित असलेले भंडारदरा धरण एक स्थित झालेले आहे.
पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. इसापूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? इसापूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील यवतमाळ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये इसापूर हे प्रसिद्ध अभयारण्याची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास कोणती व्यक्ती शपथ देत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास कोणती व्यक्ती शपथ देत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. घटक राज्याचा राज्यपाल जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास एक शपथ देत असतो. पुढचा प्रश्न, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी त्या व्यक्तींची किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान व्यक्तीचे वय 25 वर्षे एवढे एक पूर्ण झालेले असावे लागते. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण किती समित्यांमध्ये समाविष्ट होते ते सांगायचं आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती समित्यांमध्ये समाविष्ट होते? आणि मित्रांनो या ठिकाणी समाविष्ट होते हा प्रश्न विचारलेला आहे, सदस्य होते हा प्रश्न नाही विचारलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण 10 समित्यांमध्ये समाविष्ट असलेले एक प्रसिद्ध व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. घटना समितीमध्ये एकूण किती समित्या महत्त्वाच्या होत्या ते सांगायचं आहे. घटना समितीमध्ये एकूण किती महत्त्वाच्या समित्या होत्या ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. घटना समितीमध्ये एकूण 7 समित्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या एक समित्या बनलेल्या आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या 6 एवढी एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. या ठिकाणी दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा हा खालीलपैकी एक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे दाट जंगलांनी व्यापलेला एक प्रसिद्ध जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, गिरणा नदीवरील चनकापूर धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गिरणा नदीवरील चनकापूर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गिरणा नदीवरील चनकापूर हे जे धरण आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या जी आहे ती 48 एवढी एक बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणत्या पेपरमध्ये राष्ट्रध्वजाबाबत त्यांची एक कल्पना मांडली होती ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी कोणत्या पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये राष्ट्रध्वजाबाबत त्यांची एक कल्पना मांडलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये राष्ट्रध्वजाबाबत सर्वप्रथम त्यांची एक कल्पना मांडलेली होती. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती बनलेले होते? महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या किती ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या फक्त आणि फक्त एका अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. महात्मा गांधी हे कोणत्या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती होते? महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1976 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम एक दुरुस्त केलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे मित्रांनो. या ठिकाणी हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांमध्ये कोणत्या ठिकाणी त्रास होत असतो? हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना त्रास होत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांना जे आहे सांधा या ठिकाणी त्यांना एक त्रास होत असतो. पुढचा प्रश्न, हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना त्रास होत असतो? हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांना कोणत्या ठिकाणी त्यांना एक त्रास होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांना छाती या ठिकाणी
ठिकाणी एकच त्रास सहन करावा लागत असतो. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? या सुपर क्लासला एक लाईक करून, तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की सांगायचं आहे. आणि जाते जाते वेळेस आपल्याला एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे की आजची सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, नक्कीच कॉमेंट करून जरूरच कळवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.